आणि आता काय करता मग? मैं आता हे तब्येतच्या हिशोबाने बीमार पडलो. राजकोटला काय काम करत होते? अनाजच्या दुकानामध्ये होतो. अन्नाच्या अनाज अनाज अनाजच्या दुकानात. काय नाव आपलं? अनिल अनिल वाकोडे. मराठी का गुजराती? कर्नाटक क्या? कर्नाटकचेच का? आणि गुजरातला राहायला होते का? हा ते वडील होते ना वडील. कुठे? कर्नाटकला. हा कर्नाटकच्या आम्ही गाव कर्नाटकच्या. अच्छा. मग आता एमबीला कुठे राहता? आम्ही ते इकडे पेट्रोल पंपच्या समोर आहे ना गली. आता घरी कोण आहे? बायको आहे. आम्ही तुमच्यावर अशी अशी वेळ काय यावी? तुमचं आधार कार्ड आहे का? आधार आहे ना. हा. मग सरकारी मदत नाही का तुम्हाला? तुमचं आता वय काय आहे? 70चा असं. 70 म्हणजे 60च्या वरती गेल्यावरती महिन्याला 3000 रुपये मिळतात तुम्हाला. सरकार देतं. मोदींची योजना आहे, महाराष्ट्र सरकारची योजना आहे, महापालिकेची योजना आहे. तुम्हाला मुलबाळ काही नाही का? मुलगा नाही ना. मुलगा नाही तर मुलबाळ तुम्हाला नाही आहे. नाही ना. दुसरा आधार नाही आहे. दुसरा आधार नाही. रेशन मिळतं का? रेशन कार्ड नाही. रेशन कार्ड नाही असं कसं? तुमच्या तलाठ्याला भेटून रेशन कार्ड मिळवा ना तुम्ही. इथे आधार आहे ना गावी आहे. मग गावचं रेशन कार्ड इथे आणलं पाहिजे तुम्ही. ते प्रॉब्लेम झाला जरा. काय प्रॉब्लेम? तो प्रॉब्लेम सोडवा ना तुम्ही. भीक मागणं हे तुम्हाला बरं वाटतं का? भीक मागणं बरं वाटतं का? मी तुम्हाला देईन समजा 10-20 रुपये, तुमचं एक दिवसाचं पोट भरेल. तुम्हाला सरकारी मदत मिळते, महापालिकेची मिळते. नाही मी गेलो होतो, मला काय दिले नाही. अरे पण विरारला आता एवढी चांगली मोठी मोठी माणसं आहेत, काम करणारी माणसं आहेत. विरारचं राज दिले मला थोडेसे मदत केली. तसं नाहीये. तुम्ही सरकारी मदत दर महिन्याला घेऊ शकता ना. तलाठ्याकडे भेटून, तलाठ्याकडे नोंदवून सरकारी मदत आहे तुम्हाला. महापालिका निराधार लोकांना मदत देते. सरकारी योजना आहेत. भीक मागणे तुम्हाला कसं वाटतं? कुठेतरी काही काम करावं, कुठे अजून तुम्ही दुकानात मदत करू शकता ना. मग दुकानदार तुम्हाला 1500-2000 रुपये देतात ना. मग तुम्ही का नाही तसं करत? भीक मागणे हा खरं म्हणजे गुन्हा पण आहे ना. बरोबर आहे तुम्ही. मग मी तुम्हाला मदत म्हणून समजा 10-20 रुपये दिले, 50 दिले, तुम्ही किती दिवस त्याच्यावर जगणार आहात? असं रोज फिरून काहीतरी गुजारण हे चालू. असं मागणे मला वाटतं तुम्ही आपला माणुसकीचा जो सन्मान आहे की नाही तो तुम्ही घालवता तशाने. अगदी अपंग अनाथ भीक मागतात ते सुद्धा भिकाऱ्याला बेगर सोममध्ये नेऊन ठेवतात. आणि तुम्ही तर धडधाकड आहात. तुमचं 70 वय आहे, तुम्ही बोलता चांगले, कपडे चांगले घालता आणि भीक मागणे. कपडे अरे असं समजा आता उद्या मी दिले तरी पण कपडे चांगले, भीक मागणे मला नाही वाटत हे बरोबर आहे. आपल्या बरोबर तर ह्या नाही, आपला पण सन्मान मजबुरी आपला आहे माझी. आता मी फिरतो, मजबुरी आहे माझी, फिरतो माझी. नाही मजबुरी असेल तर त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल. तुम्हाला आजूबाजूला एवढी दुकानं आहेत, तुम्ही काही धंदा करू शकता. भाजी विकायला 10 रुपयाने बसले तरी, 4 नारळ विकायला बसले तरी मिळू शकतं. तुम्ही असं नका मागू. भीक मागू नका तुम्ही. तुमचं पूर्ण नाव काय? अनिल वाकोडे. अनिल वाकोळे. संजय वाकोडे. संजय वाकोडे. हो पण तुम्ही, मला नाही वाटत तुम्ही असं कुठेतरी काहीतरी शोधा. एखाद्या दुकानदाराला सांगा मला काम द्या. करतो काहीतरी करतो. तुम्ही आजपासून असं ठरवा. मी तुम्हाला आता देतो समजा, पण तुम्ही ठरवा. करतो. काय ठरवा? कुठेतरी काम द्या असं सांगा. एखाद्या हॉटेलमध्ये म्हणा मी भांडी घासतो, ते पण काम आहे, पण भीक नका मागू. एवढं माझं ऐका तुम्ही. बरोबर? हां. का आता तुम्हाला देऊ मी मदत? तुम्हाला मी करेन, पण ते भीक म्हणून नका समजू. आणि भीक मागून नका. भीक मागणे हा गुन्हा तर आहेच, पण लाचारी आहे. आणि तुम्ही धडधाकट आहात. कुठे आहात तुम्ही? अपंगात. काही अपंग माणसं मी तुम्हाला सांगतो, आगाशी टेंबीपाड्याचा अपंग माणूस आहे 2 पायाने. त्याला एक रिक्षा दिली आहे, तो पिशव्या विकतो आणि पोट भरतो. तुम्ही तसं काय? प्रॉब्लेम आहे मला. काही असू दे, तुम्ही एखाद्या भाजीवाल्याच्या बाजूला बसले ना त्याला मदत करायला, तरी तो तुम्हाला 25 रुपये देईल. पण तुम्ही भीक मागणे सोडा. माझं एवढं ऐका. हां. ओके. धन्यवाद.